या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहा। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे द्वेष सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अनपुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे। Hey yeah, hey yeah, dere na ra 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 na de na de. किती 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 दिवसातले हवे 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 काहू रहे जुन्या 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 आपल्याकडे नवे नवे नवे
पाऊल हे हो जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 दिवसाच्या फुलाला स्वप्नांची ही कळी फुलू देना पुन्हा हसता तू गाली मिश्किलशी एक खळी पडू देना पुन्हा सांजेला या सरीत भिजू देना पुन्हा पदराला एकदा लाजेच्या पारने चिमटीत चांदण्या वेचून चार घे जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना आज या ठिकाणी आमच्या शाळेतील शिक्षिका सौ संध्या दिलीप शेणकर यांचा आज सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होता करते आणि यानंतर पुढचा कार्यक्रम आहे अध्यक्ष निवड. तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी ठायी स्थित आहे तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी ठायी स्थित आहे सुसंस्कृत आचरण निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय श्री जालिंदरजी वागचोरे साहेब यांना मी विनंती करते की आपण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. यानंतर अनुमोदन देतील माझे सहशिक्षक विषय मांडली ते तिला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. यानंतर यापुढील कार्यक्रम आहे दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन. मी आजच्या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी खाली जायचं आहे.
इतिहासाचे रंगरूप आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप आले या नगरा इतिहासाचे रंगरूप आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणीजनाले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणीजनाले सभा मंडपी स्वागत झाले पूर्वनियोजित पूर्वकडे पूर्वनियोजित पूर्वकडे सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्रकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक नम्रकलेचे कुणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप आले या नगरा इतिहासाचे रंगरूप आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हो, खूपच छान. स्वागतम. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबोळ तालुका अकोले या शाळेतील आमच्या भगिनी आणि सहशिक्षिका श्रीमती लांडगे मॅडम आणि ज्यांचं जिल्हा परिषदेनंच नामांतरण केलं अशा संध्या दिलीप शेनकर मॅडम यांचा वयोमानानुसार आज सेवापूर्ती समारंभ आणि या सेवापूर्ती समारंभाला आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आमच्या ह्या छोट्याखानी समारंभाची शोभा वाढवली याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबोळ सर्व शिक्षक वर्ग शालेय व्यवस्थापन समिती तांबोळ माध्यमिक विद्यालय तांबोळ आणि पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने आपलं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची स्थापना 1926 साली झाली. शाळेबद्दल सांगणं हे उचित आहे. आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये 118 मुलं प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. 5 शिक्षक अधिक 1 मुख्याध्यापक असा 6 लोकांचा अध्यापक वर्ग या ठिकाणी कार्यरत आहे. आमदार साहेबांना सांगू इच्छितो की शासनानं ज्या ज्या काही विद्यार्थ्यांसाठी योजना राबवलेल्या आहे त्या सर्व योजना ह्या शाळेमध्ये राबवल्या जातात. त्यामध्ये मध्यान्ह भोजन असेल, मोफत पाठ्यपुस्तक असेल, गणवेश असेल, शिष्यवृत्ती असेल, आदिवासी मुलांसाठी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती असेल, या सर्व योजना या शाळेमध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या शाळेचा म्हणजे शिक्षणाचा हेतू असल्यानं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारी ह्या परिसरातली एक शाळा आहे. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, शैक्षणिक सहल असेल आणि आताच आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि जालिंदर भाऊच्या उपस्थितीमध्ये 8 दिवसापूर्वी आपण एक वार्षिक स्नेहसंमेलन मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडलेला आणि म्हणून हे सर्व ह्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होत असते आणि लवकरच
शासनाच्या आदेशानुसार जालिंदर भाऊ आपण आता CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम या शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरू करतो. हे महाराष्ट्र शासनाचं तशा पद्धतीचं GR झालेलं आहे. आणि मग शांत बसायचं आहे. आणि मग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी ही शाळा आणि त्याच शाळेमध्ये आज गेल्या 7 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या आमच्या लांडगे मॅडम उर्फ शेनकर मॅडम यांनी कार्य केलेलं आहे. अतिशय चांगलं काम. मी मुख्याध्यापक या नात्यानं 6 महिन्यापूर्वी इथं आलेलो आहे. तर 6 महिन्यापासून पाहिलं का मॅडमचं काम खूप चांगलं आहे. आणि याच्याही अगोदर 32 ते 33 वर्षापासून माझी आणि त्यांची ओळख आहे. त्यांचं शैक्षणिक कार्य खूप चांगलं आहे. त्यांनी कळसला काम केलं. शेकईवाडी सारख्या ठिकाणी 13 वर्ष 18 वर्ष 17 वर्ष काम केलं. नवलेवाडी सारख्या एक चांगल्या शाळेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. संगमनेर तालुक्यातही काम केलं आणि आता आपल्या शाळेमध्ये. आणि किती काम करावं तर सलग 3 तप म्हणजे 36 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं असं चांगल्या पद्धतीचं विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. आणि ज्याचे जैसे कर्म तसे फळ देतो रे भगवान या उक्तीप्रमाणे मॅडमने चांगलं काम केलं. त्यांचे पती शेनकर सरांनी चांगलं काम केलं आणि म्हणून त्यांची मुलं मुली चांगल्या पद्धतीने घडली, चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर आहे. वडगाव लांडग्यासारख्या एका खेडेगावामध्ये लांडगे कुटुंबामध्ये जन्माला आलेले एका कन्येनं शेनकर पाटील या घराण्याचं नाव लौकिक त्यांच्या कार्यकर्तृत्वानं मिळवलेलं आहे. आणि म्हणून या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये विशेष करून त्या सत्कार मूर्ती आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढच्या कार्याला मी आज सगळेच मान्यवर शुभेच्छा देणार आहे. परंतु व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी शिक्षक वर्गाच्या वतीनं त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरेश चिंतितो, शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आता फक्त आणि फक्त जीवनाचा ते सतत विद्यार्थ्यांमध्ये आमच्या शिक्षण वर्गाला फार वेळ मिळत नाही, परंतु आता खऱ्या अर्थानं देवधर्म सामाजिक काम करावं. ही शाळा या परिसरामध्ये 1926 सालापासून कार्यरत असताना या शाळेच्या मध्ये गेल्या 5-6 महिन्यामध्ये आम्ही 2 संगणक, 2 लोखंडी कपाट, 2-3 स्मार्ट TV, ध्वज स्तंभ, प्रिंटर अशा काही दातृत्ववान व्यक्तीने आमच्या शाळेला मदत केलेली आहे. परंतु तरीही या शाळेमध्ये आमदार साहेब खूप उणीव आहे. मागच्या वेळेला तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे आणि परत तुमच्या स्मरणामध्ये का ह्या शाळेसाठी एक स्टेजची गरज आहे. का मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याच्यासाठी एक कलावंच या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पावसाळी सीजन मध्ये, उन्हाळ्या सीजन मध्ये मुलांना जेवणाची गैरसोय होते. म्हणून माझी संकल्पना आहे का शाळेच्या वरचा भाग छत रिकामा आहे, त्याच्यावर पत्र्याचं जर शेड झालं तर एक चांगल्या पद्धतीचा सभा मंडप होईल का जेणेकरून तिथं पावसाळ्यामध्ये मुलांना जेवणाची सोय, उन्हाळ्यामध्ये जेवणाची सोय, वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम जे आपल्याला सभागृहामध्ये करता येत नाही ते त्या ठिकाणी होतील. आणि म्हणून या ठिकाणी त्याचप्रमाणे एक तुम्ही मागे जो TV द्यायचं कबूल केलेलं आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड, तोही या शाळेला मिळावा अशी एक विद्यार्थ्यांच्या वतीनं पालकांच्या वतीनं विनंती करतो. आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. पुनश्च एकदा लांडगे मॅडम त्यांच्या भावी कार्याला, भावी जीवनाला सुहेच चिंतितो आणि थांबतो.
गृहिणी आहे. वडिलांचे मूळ गाव वडगाव लांडगा. प्रेमळ स्वभाव हा आपल्याला आपल्या आईने जोडली व टिकवली. भाऊ प्रवीण व बहीण छाया हे देखील उच्च शिक्षित आहे. असा आपला माहेरचा परिवार. शिक्षण सह्याद्री विद्यालय संगमनेर व पुढील शिक्षण लोकमान्य विद्यालय धांदरफळ येथे घेतले. 10वी नंतर सेंट मोनिका अध्यापक विद्यालय अहिल्यानगर येथे आपण DED ची पदवी घेतली. उच्च शिक्षित व सुसंस्कृत कुटुंबातील होते. अगस्ती एज्युकेशन संस्थेत ते खाजगी संस्थेत कामाचा अनुभव घेतला. 1989 रोजी आपली प्रथम नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसुद्रुक येथे झाली. त्यानंतर शेकैवाडी येथे 17 वर्षे आपण सेवा केली. आनंदवाडी संगमनेर, नवलेवाडी व शेवटी तांबोळ. आनंदवाडी व तांबोळ येथे आपण काही दिवस मुख्याध्यापकाचा पदभार चोखपणे सांभाळला. उत्कृष्ट अध्यापन, सहकाऱ्यांबरोबर प्रेमळ वागणूक, शाळेतील मुलांना फुलपाखरू बनलेल्या असंख्य होतकरू विद्यार्थ्यांना महत्वाकांक्षेचे गरुडपंख लाभले ते तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे. स्पष्टोक्तेपणा, परखड विचार, शिस्त तसेच नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाचा मूर्तिमंत झरा आपण आहात. आपल्या या कार्याचा आम्हाला अभिमान आहे, म्हणून हा गौरव. आपण एक कृतार्थ सुफल जीवन जगला. विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं प्रेम आपल्याला लाभलं. आपण माणुसकी जपली, त्यामुळे आपणास सर्वांकडून आदर व मानसन्मान मिळाला. 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्या हातून अनेक विद्यार्थी घडले व आज ते मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. माननीय दिलीपजी शेनकर सरांसारखे अध्यापन व समाजकार्य करणारे पती जीवनसाथी म्हणून आपणास लाभले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी तुम्हाला खंबीर साथ दिली. नम्र, विनयशील व कर्तबगार मुलगा अमोल हा इंजिनियर असून तो पुणे येथे फिनोलेक्स या नावाजलेल्या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत आहे. सुनबाई रुपाली ही उच्च शिक्षित म्हणजे MCS आहे. तसेच मुलगी स्नेहलीने D.Pharm MSc ही पदवी घेतलेली आहे. जावई श्री मणिजी तांबे हे पुण्यात स्वतःचा व्यवसाय सांभाळतात. कुमारी वेदिका व चिरंजीव शार्विल हे 2 गोंडस नातवंडे आपल्याला आहेत. आपल्या प्रेमळ स्वभावाने सासरची व माहेरची माणसं आपण जपली. अगदी नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण ज्ञानदानाचे कार्य चोखपणे केले. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. आयुष्याच्या या वळणावर सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम यांची शिदोरी घेऊन पुढील जीवनाची वाटचाल आपण करीत आहात. सेवानिवृत्त सोहळ्याच्या निमित्ताने आपणास गौरवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपण सेवानिवृत्त होत आहे, आमचा निरोप घेत आहे, अगदी खरं. आपल्याशी असलेलं आमचं नातं सदैव अबाधित राहील. तुमचा काम करण्याचा उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपणास उदंड निरामय आयुष्य लाभो ही परमेश्वराजवळ मी प्रार्थना करते. कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना, कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना, गंधित झाले समाज जीवन ओंजळीत ती भरताना, कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना, भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना, भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना. धन्यवाद. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे निर्वाहित सदस्य किशोरजी धुमाळ सर हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यांचा सत्कार त्या ठिकाणी दिलीपजी शेनकर सर या ठिकाणी करत आहेत. कृपया किशोरजी धुमाळ सर यांनाही विनंती करतो की स्टेजवर धुमाळ सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यांचंही त्या ठिकाणी सरचे स्वागत. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य किशोरजी धुमाळ सर यांचा सत्कार डॉक्टर चिरंजीव लामटे साहेब याचबरोबर दिलीपजी शेनकर. आमचे गुरुवारी आदरणीय दिलीपजी शेनकर सर यांच्या सुविद्य पत्नी आमच्या वहिनी सो संध्याताई दिलीप शेनकर उर्फ लांडगे मॅडम यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकोले तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय डॉक्टर चिरंजीव लामटे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सन्मित्र आदरणीय जालंधरजी वागचौरे,
विचार मंचावर उपस्थित आमचे मित्र आदरणीय श्री महेशजी नवले साहेब, गुरुवर्य महाले साहेब मनकर साहेब, गुरुवर्य गिरजाजी जाधव साहेब, गट शिक्षण अधिकारी कुमावत साहेब आणि विचार मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले लांडगे परिवार आणि शंकर परिवारावर मित्र प्रेम करणारे सर्व उपस्थित, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होतोय. खरं तर 12 वाजता कार्यक्रम संपवायचा होता आमदार साहेब, पण कार्यक्रमाच्या काही नियोजनामुळे थोडासा उशीर झालाय. असो, खरं तर लांडगे कुटुंब आणि शंकर कुटुंब यांचं माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 25 वर्षापासूनचा संपर्क, आयुष्यभर ज्यांनी काही स्वतःच्या आयुष्यामध्ये काही इथिक्स पाळले, काही स्वतःला तत्वज्ञानाच्या चौकटीमध्ये बांधून घेतलं, दुसऱ्यांसाठी झिजणारं असं हे कुटुंब. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटेल महेशला का हे जसं शंकर कुटुंब माझ्या अकोल्यात आल्याबरोबर संपर्कात आलं, तसं लांडगे कुटुंब आमच्या जवळकडच्या वेसेवरचं, त्यामुळे त्याही बाजूने माझा त्यांच्याशी संपर्क आला. आणि म्हणून आज या ताईंना माझ्या घराच्या समोर 17 वर्ष सेवा दिली. माझ्या कुटुंबातले सर्व छोटे सदस्य आमच्या वहिनींच्या हाताखाली शिकले, आज मोठे झाले, कदाचित आज अधिकारी झालेत. गायकवाड सर, आपल्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांना मार्गदर्शन करण्याचा योग या निमित्तानं यांना आला. आणि म्हणून असं आपण म्हणतो का आयुष्यभर यांनी काय केलं, तर आयुष्यभर तुम्ही मुलांसाठी जगलात, त्यांच्या भविष्यासाठी लढलात. आता तुमच्या आयुष्यामध्ये स्वतंत्रपणे जगण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ती जी माझी प्रार्थना आहे का यानंतरचं आयुष्य तुमचं सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जाऊ. आता तुम्हाला कुठल्या प्रकारच्या घड्याळाच्या काट्याकडे लक्ष द्यायची वेळ नाही, कुठल्या प्रकारच्या कामाचा ताण नाही. आणि त्यामुळं यानंतरचं आयुष्य तुम्ही एकदम झकात जगाल हीच आईची जेवणच्या चरणी प्रार्थना करतो. आजच्या या निमित्ताने आयुष्याचा एक नवीन टप्पा, नवीन वळण त्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. खरं तर आतापर्यंत जवळपास सरांनी सांगितलं का गेल्या 36 वर्ष म्हणजे 3 तप हे शिक्षणाचा आनंद घेत आहे. अशाच प्रकारचा आनंद आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही घ्यावा. यापुढचा तुमचा प्रवास सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आरोग्याचा जावा हीच आईची जेवणच्या चरणी प्रार्थना करतो. सेवापूर्तीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. शंकर आणि लांडगे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आणि तांबूळ प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या विनंतीला मान देऊन सौभाग्यवती सरपंच मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हावं. संध्या दिलीप शंकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर जालिंदरजी वागचौरे, डॉक्टर नाही पण डॉक्टरपेक्षा काही कमी नाही, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर संदीपजी कडलक, आमचे दुसरे मार्गदर्शक ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब, महाले सर, परमपूज्य शास्त्री महाराज, आमचे दुसरे मार्गदर्शक संपूर्ण हयातभर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये ज्यांनी शंकर सरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ते आमचे सोमनाथ दादा, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला शंकर परिवार आणि लांडगे परिवारावर प्रेम करणारे सगळे त्यांचे नातेवाईक, राजकीय सामाजिक मित्रातले अनेक सहकारी, व्यासपीठावर गिरजाजीभाऊ जाधव साहेब, आपले पावशे साहेब, कुमावत साहेब, सगळ्यांचाच नामोल्लेख या ठिकाणी सुधीर भाऊ, त्याचबरोबर गिरजाजी जाधव साहेब, सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करायला लागेल. अशी खूप सारी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची माफी मागून मी आमच्या मावशीला, म्हणजे संध्याताई आमच्या मावशी आहेत, आमच्या मावशीला आणि काकांना या सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. नोकरीमध्ये संपूर्ण आयुष्य जेव्हा व्यतीत केलं जातं आणि सेवापूर्तीचा क्षण जेव्हा जवळ येतो तेव्हा मनामध्ये प्रचंड घालमेल सुरू होत असते.
हे अनुभव जे लोक घेतात, अनेकांना तो अनुभव पचवता येतो आणि अनेकांना तो अनुभव पचवता पण येत नाही. आयुष्यभर एका चाकोरीमध्ये जेव्हा जीवन जगतो माणूस, तेव्हा त्या चाकोरीच्या बाहेरचं विश्व फार वेगळं असतं. रोजचं उठून सकाळी उठायचं, आवरायचं, शंकर सरांसारख्या वादळी व्यक्तिमत्वाला सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, आणि मग शाळेचा प्रवास, विद्यार्थ्यांचा प्रवास, मुख्याध्यापकांची बॉसिंग, शिक्षण विभागाचे दबाव, गावातली कमिटी, अनेक प्रकारचे प्रश्न या शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या लोकांना अनुभवायला मिळतात. मी का सांगतोय, माझे आजोबा सुद्धा प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी त्या काळात जेव्हा या तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचंड योगदान देऊन या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. माझे आजोबा जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांचा पगार हा 531 रुपयात होता. 531 रुपये पगार होता. आणि जेव्हा ते एक्सपायर झाले तेव्हा त्यांना पेन्शन 14,000 रुपये होती. मी आता शंकर सरांना विचारत होतो, मॅडम तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? ते म्हणे 38 वर्ष. आणि मॅडमच्या शिक्षणामधला कालावधी किती आहे? तर 37 वर्ष. म्हणजे शंकर सर किती नशिबवान आहेत की बायको आली आणि लक्ष्मीच्या पावलानं पगार घेऊन आली. अशा प्रकारचं एक सहजीवनामध्ये अशा प्रकारची जोड मिळावी आणि आयुष्याचा सुंदर काळ बोलता बोलता निघून जावा, असं आयुष्य हे आमच्या शंकर सरांचं आणि आमच्या मावशीचं आम्ही जवळून पाहिलेलं आहे. हे आम्ही का सांगतो, डॉक्टर संदीप कडलक असतील, सोमनाथ दादा असतील, आमचे फटांगडे सर असतील, अनेक मित्र कंपनी आमची मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये या ठिकाणी आहेत. चळवळीबरोबर शिक्षण व्यवस्थेला सुद्धा न्याय कसा देता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंकर सर आणि ताई आहेत. या परिवारामध्ये अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही हयात या परिवाराच्या कौटुंबिक सदस्य नात्याने बरोबर राहिलेला आहे. आजचा हा दिवस या दोघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा दिवस आहे. लग्नातून जेव्हा लगीन घरातून जेव्हा मुलगी सासरला जायला निघते तेव्हा मुलीच्या बापाच्या आणि मुलीच्या आईच्या मनातली जी व्यथा असते, तशा प्रकारची एक मानसिकता नोकरी सोडताना किंवा नोकरीतून रिटायरमेंट होत असताना त्या व्यक्तिमत्वाची होत असते. मॅडमला आणि सरांना मी हेच सांगेन, खूप धक्काधक्कीचा काळ आहे. कुणाच्याही आयुष्याचा काही नियम राहिलेला नाही. परमेश्वराने जे आयुष्य दिलंय ते खूप अगस्ती महाराजांच्या कृपेने तुमचं आतापर्यंत आयुष्य खूप समाधानाचं गेलेलं आहे. उर्वरित काळ सुद्धा तुम्हा दोघांनाही आनंदाने व्यतीत करता यावा असे काही आयुष्यातले काही क्षण तुम्ही जगा. नोकरीसाठी, मुलांसाठी ज्या ज्या भागामध्ये तुम्ही शिक्षण दिलं त्या भागामध्ये तुमचं नाव, तिथली ग्रामस्थ असतील, त्या पंचक्रोशीतले शेकडो विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील. आजही ते जगाच्या बाजारपेठेमध्ये जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा आवर्जून अभिमानानं सांगतील की आम्ही शंकर मॅडमचे विद्यार्थी आहोत. ज्ञानदाना एक पवित्र कार्य कोणतंही नाही. मी नेहमी सांगत असतो, माध्यमिक शाळा, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज किंवा उच्च शिक्षण यापेक्षा खरं काम कोणतं असेल तर अंगणवाडी सेविकेपासून तर प्राथमिक शिक्षकाच्या ही जी काही यंत्रणा आहे 4थी पर्यंत शिक्षण, यामध्ये खऱ्या हाताने कसोटी लागते. मुलं म्हणजे देवा घरची फुलं आहेत, पण जेव्हा ते पहिलीला येतात तेव्हा ती मातीच असते ना, आणि त्या मातीला खऱ्या हाताने आकार देण्याचं काम ही आमची पहिलीला शिकवणारी शिक्षिका असेल, दुसरीला शिकवणारा शिक्षक असेल, तिसरीला शिकवणारा तो मुख्याध्यापक असेल, अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची त्या मातीला फुंकर घालण्याचं काम खऱ्या हाताने शिक्षक करत असतो. आणि ते सगळ्यात अवघड काम आहे की ज्या काळामध्ये घरातल्या मुलांना सुद्धा पालक कंटाळतात, 2 मुलं सुद्धा सांभाळण्याची ताकद कुटुंब व्यवस्थेमध्ये राहिलेली नाहीये. अशा वेळेस अनेक घरातील, अनेक कुटुंबातील, अनेक आडनावातील, अनेक जातीतील, अनेक धर्मातील सगळ्या मुलांना एकत्र करून एका शिस्तीमध्ये आयुष्य कसं जगायचं आहे, काय आहे आयुष्यामध्ये, अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी शिकवताना त्या शिक्षणाचा कस लागत असतो. आपल्याला वाटतं त्यांना पगार आहे, अरे पगाराबरोबर त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेने त्या मुलांमध्ये जीव ओतायचे, प्राण फुंकायचे, अशा प्रकारचं दिव्य काम या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. आमदार साहेब दुर्दैवानं अलीकडे
अगोदरच्या काळामध्ये प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या बाबतीत सरकारची धोरणं बदलत चाललेली आहेत. कमी पट असलेल्या शाळा राज्य सरकार बंद करण्याच्या मध्य काळात तयारीत होतं. परंतु आपल्यासारखी जागरूक माणसांनी या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राथमिक शाळांचं माध्यमिक शाळांचं महत्व किती आहे जेव्हा जोरकसपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या सरकारला समजून सांगितलं, तेव्हा तो आवाज, जनतेचा आवाज त्या सगळ्या मंडळींनी ऐकला. आणि म्हणून आज गावागावामध्ये, खेडोपाड्यामध्ये, वस्त्यांवर ज्या शाळा आहेत, त्या कमी पटाच्या शाळा आहेत, त्या टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून प्राथमिक शाळेतून शिकलेला विद्यार्थी हा जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठेही मागे राहणार नाही, माझा आत्मविश्वास आहे. दुर्दैवाने आम्ही आमची मुलं इंग्लिश मिडियमला टाकली. मी नेहमी माझ्या मुलांना सांगत असतो किंवा मी त्या शाळेमध्ये सुद्धा बोलत असतो, इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आणि प्राथमिक शाळेतला विद्यार्थी हे दोघंही एकाच वेळेस गुरुवारच्या बाजारपेठेमध्ये पाठवा. त्याच्या आकलन शक्तीमध्ये आणि मराठी मिडियमच्या मुलाच्या आकलन शक्तीमध्ये निश्चितपणे जमीन आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळं काम या शिक्षण व्यवस्थेमध्ये करणाऱ्या आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांना या निमित्ताने मी मनापासून सलाम करतो. आमचे दिलीपराव शेनकर सर, आमच्या मावशी संध्याताई, या दोघांच्याही पुढच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. आता वयवर्ष 60च्या जवळ आहे. सरांचं 65 असेल. 60 मध्ये थोडी नाटी होत असते. आम्ही सरांना कार्यक्रम एका रूपरेषेमध्ये ठरवला होता, पण 15 वेळा त्यांनी आमदार साहेबांना उठवलं, बसवलं, खाली बसा, उठ बसा, अशा प्रकारची त्यांची नेहमीची परंपरा राहिलेली आहे आणि ती तशीच चालू राहू द्या. आमच्या जीवनामध्ये तुमचं स्थान भक्कम आहे, ते तसंच राहील. आमचं प्रेम तुमच्यावर राहील. अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. शंकर उर्फ लांडगे मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी ज्यांची या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती आहे, त्या या तालुक्याचे अत्यंत लोकप्रिय कार्यसम्राट, दमदार आमदार डॉक्टर किरणजी लहामटे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या देवठाण गटातले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, गटनेते, अकोले तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे संस्थापक, ज्यांना ज्यांच्या आयुष्यामध्ये कधीही पक्ष बदलण्याची वेळ किंवा परिस्थिती आली नाही, असे आमचे अति परम मित्र जालिंदरजी धुमाळ पाटील, वागचौरे पाटील, जालिंदरजी वागचौरे पाटील, थोडासा प्रॉब्लेम सुरू झाला, मला येईल तुमच्या लक्षात आला. जालिंदरजी वागचौरे पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी जर आता अध्यक्षांचंच नाव चुकलो तर इतरांचे नाव आता घेत नाही. आणि व्यासपीठासमोर जमलेले सर्व बंधू, माता, भगिनी, या जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, आमच्या तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि समोर बसलेले आणि कंटाळलेले आमचे सर्व छोटे विद्यार्थी मित्रांनो, मीही जास्त वेळ घेणार नाही, कारण अजूनही आपल्याला 1-2-3 मनोगते या ठिकाणी ऐकायची आहेत. पण तो आमदार साहेब सेवापूर्तीचा कार्यक्रम असला आणि मला निमंत्रण नसलं तरी मी त्या कार्यक्रमाला जातो. याचे एकच कारण, जे आपल्या नशिबी नाही, जे दुसऱ्याच्या नशिबी आहे, त्याचा आनंद घ्यावं या वृत्तीचा मी आहे. व्यासपीठावर बसलेले आमचे बरेचसे मित्र आणि विशेषतः जी मंडळी राजकारणात आहे, त्यांना सेवापूर्ती नाही, लोक डायरेक्ट त्यांना ढकलून येतात, ही त्यांची पूर्ती, कार्यपूर्ती. आणि म्हणून आमच्या नशिबी सेवापूर्ती नाही. लांडगे मॅडम किंवा शेनकर मॅडम, आमच्या संध्याताई, या भाग्यवान आहे. बाईश्री फार चांगल्या शब्दात सांगितलं, लक्ष्मीच्या पावलाने आमच्या दिलीपराव शेनकर सरांच्या जीवनात त्या आल्या. मला नेहमी प्रश्न पडायचा, माझी एवढी वहिनींबरोबर खास ओळख नाही किंवा हे नाही, पण सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये दिलीप शेनकर सर एवढे यशस्वी का, हा मला काय प्रश्न पडायचा बाईचा.
पण एक असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि ती स्त्री शक्यतो त्याची बायको असावी. शक्यतो काही अपवाद आहे, त्या अपवादाची चर्चा मी करत नाही, पण ती या वहिनी दिलीप शेरकर सरांच्या यशस्वीतेचं कारण आमच्या संध्याताई आहेत. त्या लक्ष्मीच्या रूपाने तर आल्याच, परंतु दिलीप शेरकर सरांचं सार्वजनिक जीवनामध्ये जे त्यांचं विविध क्षेत्रात काम आहे, ते मराठा सेवा संघाचा असतील, अनेक वेगवेगळ्या सार्वजनिक संस्थेत काम करत असतील, त्यांना पाठिंबा देणं आणि ते भक्कमपणे काम कसं करता येईल यासाठी घरात वातावरण निर्माण करणं, हे करण्याचं काम बहिणींनी केलं, ताईंनी केलं, म्हणून शेरकर सर सार्वजनिक जीवनात यशस्वी आहे. आज ताईंचा इथे सेवापूर्ती समारंभ होतो. 37-38 वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये आपली सेवा प्रदान केली. महेश गवळेने अगोदर सुरुवातीला खूप चांगलं सांगितलेलं आहे, त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही. पण आज आपण सर्वजण, विशेषतः तांबोळ गावातले आणि परिसरातले खूप लोक इथे आहेत. इथे आमचं हायस्कूल आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि इथं आता नव्याने आलेले मुख्याध्यापक खूप आशावादी आहेत, खूप चांगलं काम करू शकतील अशा क्षमतेचे आहेत. पण पालकांनी सुद्धा आपली मानसिकता या जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा या बाबतीत अधिक अनुकूल केली पाहिजे. आजही तांबोळ गावात, अकोल्याला असेल, विरगावला असेल, अन्य ठिकाणी धनगर पाटील 4-4 गाड्या भरून या तांबोळ गावातले विद्यार्थी हे बाहेर शिकायला जातात. आमची हरकत नाही, पण गुणवत्ता जर पाहिली गेली आणि आपण सगळ्या स्पर्धा परीक्षा पाहिल्या, आताही व्यासपीठावर जेवढे लोक बसलेले आहेत यातला एकही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून मोठा झालेला नाही. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले, तिथं गुणवत्ता वाढवली आणि त्या गुणवत्तेच्या जोरावर हे आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाले आहेत. आज जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक अडचणीत पुढे जात आहेत. आता सीबीएसई बोर्ड लागू होते, इथं प्री प्रायमरी स्कूल धनगर पाटील आपण लक्ष घातलं पाहिजे. आणि अकोल्यामध्ये, अकोल्याची एकेकाळी बंद पडलेली शाळा होती, त्या बंद पडलेल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी स्कूल सुरू केलं आणि आज अकोले मराठी शाळेची पटसंख्या ही 125च्या पुढे आहे. हीच अवस्था उंच गडद बुजुर्ग. जिल्हा परिषदेने सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये प्री प्रायमरी स्कूल हे सुरू केलं पाहिजे, जेणेकरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जाणारा जो लोट आहे तो थांबवता येईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या अधिक सक्षम, चांगल्या, गुणवत्तापूर्ण करता येऊ शकतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे गरिबांचं शिक्षण आहे. आमदार साहेब बसल्या बसल्या महेश गवळे जेव्हा सांगत होता का कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या परिस्थितीवर, विधिमंडळामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी हा आवाज उठवला की या तालुक्यातल्या कितीही पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद होऊ जाणार नाही, ही भूमिका घेतली. याचं कारण हे गरिबांचं शिक्षण आहे. या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारा विद्यार्थी कुठेतरी शेतमजुराचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुठेतरी रोजंदारीवर कामावर जाणाऱ्याचा मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण जर बंद झालं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याला मुलं पाठवायची वेळ आली तर तिथल्या फीमुळं त्यांना शिक्षण मिळणार नाही, ही गोष्ट महाराष्ट्र सरकारने कबूल केली आणि आज शाळा चालू आहे. मी पालकांनाही या निमित्ताने हीच विनंती करत की या शाळेकडे लक्ष द्या. आपले मुलं गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेमधलं मिळू शकतं, ते मिळवण्याची ताकद या शाळेमध्ये आहे. एवढंच या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने मी निश्चितपणे सांगेन, मी ताईंना आणि शेरकर सरांना दोघांनाही
तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा सूर्यचंद्र असेपर्यंत कायम टिकून राहू ही शुभेच्छा आमच्या वतीने देतो. तुम्हाला अत्यंत आनंदी आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि तुमचा सुखी संसार हा पुढे कायम चालू राहू. तुम्ही जी सेवा या जिल्हा परिषदेच्या निमित्ताने या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिली, अनेक विद्यार्थी घडवले, हे विद्यार्थी तुमची सतत आठवण काढतील. एवढ्याच प्रकारची या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला, विशेषतः आमच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतले सगळे शिक्षक, आमचे तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ नातेवाईक या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे एक शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद शास्त्री हे कार्यक्रम लवकरच संपल. जेवण आहे ना, मग टाळ्याच वाजवी ना, तुम्ही वाजवा ना जोरात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबोळ या शाळेच्या शिक्षिका आमच्या भगिनी आदरणीय संध्याताई शेनकर उर्फ लांडगे मॅडम यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ. या समारंभाचे अध्यक्ष अकोले तालुक्याचं युवा नेतृत्व जालिंदरजी वाघतोळे, त्याचप्रमाणे व्यासपीठ वाचणारे प्रमुख अतिथी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लहानते साहेब, महेशजी नवले, आदरणीय डॉक्टर कडलक, गिरजाजी जाधव साहेब, जादूगार हंडे आणि सर्वच उपस्थित मान्यवर. खऱ्या अर्थाने उशीर खूप झालेला आहे, प्रत्येकाला घाई आहे, आज कार्यक्रम पण खूप आहे. मगाशी मी जास्त आल्यानंतर एवढी घाई चालू की पटकन आवाज सत्कार घ्यावे करा. खरे हे व्यासपीठ शैक्षणिक क्षेत्राचं आहे. ज्या मॅडमनी इथं 38 वर्ष सेवा दिली त्या मॅडमचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपण त्याच विषयाला धरून बोलावं असं मला वाटतंय. चिमटे याचा काढ त्याचा काढ हा विषय चालेल. मगाशी मनकर साहेबांनी एक वाक्य वापरलं तर सेवापूर्ती गौरव सोहळा शिक्षकांचा असतो, राजकीय लोकांचा ढकलापूर्ती. मी तो पुढे चालतो, एक कार्यक्रम घ्याच तुम्ही, सुरुवात आपल्या तालुक्यातून करा म्हणजे महाराष्ट्राची दखल घे. त्या बाबतीत तुम्ही फार हुशार आहात मनकर साहेब, कारण तुमच्या नावातच काना मात्रा विनंती यानुसार काहीच नाही. मनात ज्या गोष्टी तुम्ही करता म्हणून तुम्ही मनकर आहात. तर तुमच्या शाळेने तुम्ही मला खूप वेळेला बोलवलं आलो आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये आहे. आता या ठिकाणी अगस्ती विद्यालय असेल, देवठाण विद्यालय, अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक वृंद आहे. ज्या संस्थेत शेनकर सरांनी काम केलं त्यांचा माझा 1902 मला तर 15 मध्ये त्यांची माझी ओळख झाली, 2015 मध्ये, आणि तेव्हापासून या परिवाराचा माझा एक जवळचा संबंध. हा कार्यक्रम घ्यायच्या अगोदर मला विचारलं तुम्ही नक्की येणार आहे का, तरच नाव छापतो. नावं छापा नका छापू ते महत्वाचं नसतं. ज्या कुटुंबाबद्दल आपलं प्रेम असतं त्या कुटुंबासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आता या ठिकाणी सर्वच राजकीय लोक आहेत, शैक्षणिक क्षेत्रातील लोक आहेत. विद्यार्थ्यांनो, माझ्या हातामध्ये हा पेन आहे, 3400 रुपये याची किंमत आहे. याच्यात एक बाहुली आहे, मी जाताना ती बाहेर काढणार आहे. या पेनाचा लक्ष द्या. मी फक्त 2च मिनिटं बोलणार आणि लगेच थांबणार आहे, पुढे बरेच भाषण. तुम्हाला बाहुली पाहिजे का? या पेनामध्ये आहे, ती फक्त जाताना मला आठवण करून द्या आणि तुमच्या डोक्याची कल्पना ती फक्त त्या बाहुलीला सांगायची, ती इच्छा तुमची पूर्ण होईल. फक्त 2 मिनिटं, 2 मिनिटाच्या आत ती बाहेर येईल. माझं बोलणं चालूच आहे. ज्या मॅडम या संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये जे काम केले, ह्या गावात काम केलं, मी मगाशी त्यांना विचारलं तुमची सुरुवात कशी झाली, ते म्हणजे 200 रुपयापासून सुरुवात झाली, नंतर 800 रुपये पगार झाला. एका खाजगी शाळेत मी 2 वर्ष काम केलं. कारण खूप संघर्षातून हे शेनकर कुटुंब पुढे आलेले किंवा ह्या मॅडम पुढे आलेले आहे. कारण या ठिकाणी मॅडमची आई सुद्धा आशीर्वाद द्यायला या ठिकाणी उपस्थित आहे. जीवन जगत असताना मराठी शाळा बंद होऊ नये ही कल्पना माझ्या माहितीनुसार फक्त एकमेव लहानते साहेबांची आहे.
कारण मी नेहमी त्यांना सांगत असतो का 25 वर्षे आमदार साहेब तुम्हाला भीती नाही. आपलं वाक्य कधी लिहून घ्या तुम्ही. 25 वर्षे तुम्ही सत्तेतच असाल. आता तर आमदार नंतर नामदार होणार, तो भाग वेगळा. परंतु मला जाताना या ठिकाणी एवढंच नमूद करायचं आहे का, ज्या पोटतिडकीनं विद्यार्थी या मॅडमनी घडवले, आज मगाशी ते प्रास्ताविक करत असताना त्या मॅडमने सांगितलं का हजारो विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर काम करतात. कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील असेल, कोणी राजकारणी असेल, कोणी महाराज असेल, कोणी काय असते, प्रत्येक क्षेत्रामध्ये. कारण मराठी शाळेतूनच विद्यार्थी तयार होतो. इंग्लिश मिडियम हायस्कूल नंतरचा काळ आला. परंतु मराठी शाळा ही खरी आई आहे आणि खरं शिक्षण जर मिळत असेल ते मराठी शाळेतच मिळतं. ज्या मॅडमनी गेले 38 का 36 वर्ष मला वाटतं काम केलं ह्या शाळेमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी त्यांनी दिली. मी फार काही वेळ न घेता बरेच मान्यवर या ठिकाणी बोलायचंय. मी जाता जाता एवढं का ताईसाहेब, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातून किंवा शासकीय कामातून निवृत्त झाला, पण आता तुम्ही एक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सक्रिय राहा. जसं आदरणीय शेनकर सर मराठा सेवा संघाचं काम करतात किंवा इतर काही संघटनेमध्ये ते काम करतात, सोमनाथ नवले साहेब पण आहे, त्यांच्या माध्यमातून डॉक्टर कडलगा यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण या ठिकाणी करतो आणि भविष्यामध्ये हे काम अधिकच घडत राहून सदिच या ठिकाणी व्यक्त करून ताईसाहेब तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आणि उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय व्यासपीठ मित्र, त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. त्या शेनकर मॅडम आज आपल्यातून किंवा त्यांच्या सेवेतून रिटायर होत आहेत. प्राथमिक शिक्षक होणं हे एक व्रत आहे आणि ते व्रत निभावणं तशा अर्थाने फार जिकिरीचं काम आहे. माझ्या अगोदर एका वक्त्याने उल्लेख केला की प्राथमिक शिक्षक, माध्यमिक आणि त्यानंतर कॉलेज या तिन्ही टप्प्यांवर सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती प्राथमिक शिक्षकाची. इथं आपण जेवढे काही बसलेलो आहोत त्या सगळ्यांना आपले प्राथमिक शिक्षक आजही आठवतात. कदाचित माध्यमिक शिक्षक आठवणार नाहीत, कॉलेजचा शिक्षक अगदी अपवादाने आठवेल, पण प्राथमिक शिक्षक मात्र निश्चितपणे आठवतो. कारण प्राथमिक शिक्षकाने त्या खऱ्या अर्थाने त्या मुलांना घडवलेलं असतं. शेनकर मॅडम यांनी देखील हे व्रत अतिशय यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. दिलीप सरांना आणि या त्यांच्या कुटुंबियांना कुठेही अंतराय न देता ही सारी भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबोळ येथील प्राथमिक शिक्षिका आदरणीय सौ संध्या दिलीप शेनकर उर्फ लांडगे मॅडम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी मोठ्या थाटात संपन्न होत आहे. बंधू भगिनींना आपल्या मॅडम, तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिलं, आम्हाला जगण्याचं भान आलं. तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी जीवनाचं रान केलं. तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी जीवनाचं रान केलं. निवृत्तीच्या वयातही मॅडम चेहरा तुमचा खुललेला, सुंदर सुंदर विचारांनी मार्ग तुमचा खुललेला. असेच जीवन फुलत जावो हीच एक सदिच्छा पुढील जीवनासाठी मॅडम. सतीश नायपडी, अगस्ती चौक. पीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि शिक्षक आणि सर्व बालमित्रांनो, आज आपण तांबोळ शाळेच्या शिक्षकांनी जो हा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले, प्रथमतः मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शेनकर परिवार आणि आमच्या तांबे कुटुंबा परिवार कडूनही आभार मानते. धन्यवाद तांबोळ शाळेचे. आज आईच्या
झाली, कारण तिच्यामध्ये एवढी एनर्जी आहे की तिची एनर्जी बघून म्हणजे ह्या एज मध्ये एवढी एनर्जी असते असं वाटतच नाही ती रिटायर झाली आहे. पण आज ती वेळ आली आहे, ती रिटायर झाली आहे. 10 ते 5 या वेळेला गुड बाय बोलण्याची. जॉब एन्जॉय केला तसं रिटायरमेंट एन्जॉय करण्याची. आज ती वेळ आली आहे छंद जोपासण्याची. आज ती वेळ आली आहे स्वतःला वेळ द्यायची. आज ती वेळ आली आहे आराम करायची. पण खरंच तुला आराम मिळेल का? आजचा दिवस तुझ्यासाठी शोधून देखील पुन्हा मिळणार नाही. आठवणींच्या पावसामध्ये कधी तू भिजली हे तुला कळणार नाही. अवघं आयुष्य गेलंय तुझं शाळेत. तुझं 650 स्क्वेअर फीट मध्ये ते मावणार नाही. चुकलं सारखे वाटेल, पण काय चुकले हे तुला कळणार नाही. झिजलेले गुडघे शाळेकडे वळणार नाही. आजचा दिवस माझ्या आईसाठी खूप महत्वाचा आहे. ती ऍक्च्युली 1 महिन्यापासून म्हणत होती की रिटायरमेंट आली आहे, रिटायरमेंट. 10 दिवस राहिले, 5 दिवस. म्हणजे तिच्या मनाची हुरहुर ही मलाही कळत होती, कारण तिच्या बोलण्यातून नेहमी आमच्या मुलांना हे दिलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे तिच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचं. मम्मीची सकाळी उठून आवरण्याची गडबड, आमचं आवरून देणे, आमचा डब्बा करून देणे, आमचे सगळे बघणे. पप्पांना समाजकार्य पप्पा करू शकले कारण मम्मीची त्यांना भक्कम साथ होती. पप्पा मम्मी दोघेही एकमेकांच्या सुखदुःखात खूप त्यांनी एकमेकांना खूप आधार दिला आणि आम्हालाही तसंच त्यांनी घडवलं. आणि त्यांच्या पायावर पाय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. पण आजची पिढी तशी म्हणजे ह्या जनरेशन तेवढं स्ट्रॉंग नाहीये. आधीचं जनरेशन जेवढं स्ट्रॉंग होतं तेवढं, कारण आम्ही ह्या जनरेशन मध्ये सपोज आम्हाला एखादी गोष्ट येत नसेल किंवा आमच्याच्याने होणार नसेल तर आम्ही स्पष्ट नाही म्हणतो. पण त्या जनरेशनला ती नाही म्हणण्याची वृत्ती नव्हती. ते घरातलं सगळं आवरून सगळं करून घराच्या बाहेर पडत होते. पण आम्ही आमच्या म्हणजे आता आमची लग्न झाली, आम्हालाही मुलं आहेत, त्यावरून त्या काही मम्मीची किती तारांबळ झाली असेल हे माझ्या लक्षात येते. तिने नेहमी माणसे जोडली, पप्पांना साथ दिली. तिने तिची शाळा व घर या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडल्या. तिच्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून तिला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सोहळ्याचे अध्यक्ष आमचे परमित्र जयंत साहेब आणि जे तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत सुखाचा कार्यक्रम असो, दुःखाचा कार्यक्रम असो, आज त्यांना भेटी दिल्याशिवाय ते राहत नाही असे तालुक्याचे आपले नेतृत्व आमदार रामटे साहेब आणि आमचे जिल्हाजी मित्र साहेब सावंत साहेब आणि आमचे बनकर साहेब आणि संबंधित व्यासी आणि तांबूळगावचे सगळे गावकरी आणि विस्तार अधिकारी, त्यांचे सहकारी, गट शिक्षणाधिकारी, माध्यमिक शाळेचे शिक्षक मित्र, टणटण घनकावादी शाळा गाडी सुरू, चला चला रे शाळेमध्ये ज्ञान देती गुरु, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण करणारी सगळे माझे व्यवसाय बंधू आणि भगिनी आणि माझ्या बाळगोपालांना मी अगदी लहानते आपल्या बोलणे सरांनी 2 मिनिटं सांगितली, 1 मिनिटातच माझे मुद्दे मान अतिशय महत्वाचे मुद्दे. शिक्षक हा जो शब्द आहे, हा शब्द बराच काही सांगून जातो. शी म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्य करणारा आणि विद्यार्थ्यांना शिकवणारा आणि जीवन शिक्षण देणारा त्याला म्हणायचं शिक्षक. त्यापैकी आमच्या जाणे
शिक्षक काय करतो, नेहमी ज्ञानाच्या वितर्केच्या भूमिकेत असतो. विद्यार्थ्यांची त्याची हुशारी कशात आहे तो शोधत असतो आणि विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. प्रत्येकात एक राजहंस दडलेला असतो, ते शोधण्याचे काम आमचा शिक्षक करतो. एक लक्षात ठेवा व्यवसाय बदलून, एक डॉक्टर चुकला तर एक रोगी दगावी, पण एक इंजिनियर जर चुकला तर इमारत कोसळेल, पण एक शिक्षक जर चुकला तर ती पिढी बर्बाद होऊन जाईल. आणि या भावनेनं आमच्या लांगे मॅडम नेहमी विद्यार्थ्यांना शिकवित असत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा सदा सुगंधी असतो. रानफुले आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी. या विद्यार्थ्यांना योग्य वेळी जर मार्गदर्शन केलं आणि त्यांना खत पाणी घातलं तर शहरातील गुलाब मोगऱ्याच्या फुलांना तो मागे टाकल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक मुलांना भूतकाळाच्या कल्पना देऊन भविष्याच्या उंबरठ्यावर सोडतो, अशा आमच्या लांगे मॅडमने केलेलं आहे. शिक्षकांच्या अंगी 3 गुण असतात. 3 गुण प्रत्येक शिक्षकांच्या अंगी असतात. ते कोणते? पहिला गुण म्हणजे संयम ठेवणे. पालकांना 1 किंवा 2 विद्यार्थ्यांची काळजी वाटते, पण आमच्या शिक्षकांना वर्गात जेवढे मुलं शिक्षण घेतात त्या सगळ्यांची आमच्या शिक्षकांना काळजी असते. हा पहिला गुण. दुसरा गुण म्हणजे विद्यार्थ्याला समजून घेतो. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले जाऊ शकते आणि तो त्यांना शिकवतो. आणि तिसरा गुण अतिशय महत्वाचा आहे. तिसरा गुण म्हणजे प्रेम आणि कठोर या दोन्ही हे जे गुण आहेत हे दोन्ही गुणांचे मिश्रण शिक्षकाने सेवा करीत असताना आवश्यक अंमलात आणली पाहिजे. आणि अति शेवटचा महत्वाचा मुद्दा मात्र असा आहे, विद्यार्थी आपल्या देशाचे भवितव्य आणि आधारस्तंभ आहे. आपण हे नुसतं म्हणतो, पण काय केलं पाहिजे ते ऐकायला. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक आणि पालक या दोघांची महत्वाची जबाबदारी असते. माती ओली असते तेव्हा तिला आकार देऊन त्याचे मडके घडवता येते. माती जर वाळली तर तिचा आकार बदलता येत नाही. शिक्षक व पालक हे विद्यार्थ्याच्या जीवनाला देणारे मोठे आधारस्तंभ आहेत. या दोघांनी जर आपली जबाबदारी जर पार पाडली तर आपला देशातील तरुण वर्ग विद्यार्थी उत्तम आणि सुसंस्कृत पिढी घडवल्याशिवाय राहणार नाही. ही याची फार मोलाची महत्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थी मित्र, आता या लांगे मॅडम बसल्यात. आता खूप बोलायचं तो वेगळं मला, पण मी नाही आता बोलत, हा वेळ जातो. तर मी शेवटी एवढंच सांगतो, लांगे मॅडमच्या समोर हे जे विद्यार्थी बसले आहेत त्यांच्या मनामध्ये अशी भावना येतात. त्या काय म्हणत असतील मनात, आता विद्यार्थी मित्र हो, माझे शब्द तुमच्या कानी पडणार नाही, माझा पावलांचा आवाज तुमच्या वर्गात येणार नाही. आणि शेवटी काय म्हणतील, जा मित्रांनो, संपली आपली आजपासून आपली सोबता. एवढं माझं मनोगत व्यक्त करून माझी मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आमचे सहकारी राजकीय शिक्षण क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व मधुबन वडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्याचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि विचारमंचावर सर्व दशरथराव साहेब आणि सर्व विचारमंचावर उपस्थित आहेत. उशीर बराच झालेला आहे, मी काही जास्त बोलत नाही, परंतु आज ह्या ठिकाणी मी तुमच्यासमोर उभा आहे त्याला कारण एकच आहे, माझी अर्धांगिनी, माझी पत्नी, माझी बायको सौ संध्या हिचा मला फार मोठा आधार मिळाला. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी सर्व जमलात, माझ्या पाठीमागे तो आधार होता आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये असणारं काम जे आहे ते जे फार मोठं काम केलं अशातला भाग नाही, परंतु आपण ज्या पगार बिलावर सही करतो तितकं काम, त्यापेक्षा थोडंफार काम केलं पाहिजे. ते काम संघटनेमधून आम्ही प्रत्येकाला सांगत होतो, तेच काम तिने चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे केलं, तेच आम्ही करत होतो.
आणि याची पावतीच या ठिकाणी समोर तुम्ही आहात. मी काही जास्त बोलत नाही, बोलत फार या ठिकाणी फार मुद्दे माझ्याकडे आहेत, परंतु वेळ घेत नाही. आपण सर्वजण उपस्थित राहिला, तुमच्या ऋणात बसू इच्छितो. सर्व आपटेष्ट नातेवाईक मित्रमंडळी आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत यांचं मी त्यांच्या ऋणात राहतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. सत्कार घ्या करून त्याला. आणि म्हणून हा तांबोळा कार्यक्रम केला. शेतकर सरांनी ठरवला असता तर अकोला शहरातही हा कार्यक्रम झाला असता, परंतु ज्या ठिकाणी आपण आपली कर्मभूमी शेवटच्या क्षणी मांडली त्या गावात खरं तर सेवापूर्ती व्हावी म्हणून लांडगे मॅडमचा या ठिकाणी कार्यक्रम ठरला. जसं आम्ही त्या दिवशी गॅदरिंगला आलो त्याच दिवशी शेणकर सर, कडलक डॉक्टर, आमचे बेनके सर हे सर्व लोक मंडळी भेटली. आणि काल आमदार साहेब मुंबईला गेले, आजही मुंबईला त्यांना थांबायचं होतं, परंतु शेणकर सरांचा आग्रह आणि डॉक्टर कडलकांच्या आग्रहामुळं डॉक्टर साहेब काल रात्रीच मुंबईवरून निघून आले. आणि काही करून शेणकर सरांच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे, त्यांच्या निश्चितच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे म्हणून डॉक्टर रात्री या ठिकाणी आले. त्याचा कार्यक्रम 11 वाजता तसा सुरू झालाय, खूप उशीर झालाय, परंतु अनेक मान्यवर असल्यामुळं ज्यांची सेवापूर्ती त्यांच्यावर बोलावं लागतं. मनकर साहेबांनी सुंदर या ठिकाणी भाषण केलं, महेशराव नवलेंनी केलं, परंतु त्यांच्या लेखीचं भाषण करत असताना थोडं मनाला भावलं. आणि कोणताही नोकरी करणारा माणूस खरं तर ती नोकरी नसून ती नोकरी जगत असतो माणूस. आणि तिच्या भाषणातून आपल्या आईचं कर्तृत्व, आईचं घरात आई कशी सांभाळायची, घर प्रपंच कसं चालवायचा, एवढं करून नोकरी कशी चालवायची, या सगळ्या गोष्टी त्यांच्या कन्येनं खरं या ठिकाणी विशद केल्या. आणि म्हणून शिक्षक ही नोकरी खूप चांगली आणि आपण काय म्हणतो न्यायाची नोकरी खरं सांगतो. म्हणून आपण माता पिताला जेवढं स्थान आपल्या जीवनात दिलं जातं तेवढं स्थान आपण या शिक्षकांना खरं तर दिलं जातं. आणि म्हणून आई वडिलांचे मुलं ऐकत नाही परंतु शिक्षकांचं ऐकतात. आणि म्हणून शिक्षकाचं स्थान खूप मोठं आहे. आमच्या या लांडगे मॅडमने आमच्या या गोरगरीब चिलाबिल्यांना ज्ञानदानाचं काम केलं. मगाशी आमदार साहेब म्हणत होते खरं तर मातृभाषेत शिक्षण घेणारं हे सगळ्यात महत्वाचं आणि चांगलं शिक्षण आज एवढं आहे का आपली भाषा ही जेनेटिक मातृभाषा आहे. ज्या भाषेत आपल्या पिढ्याने पिढ्या लोकांचे जन्म झाले ती भाषा लवकर उमगते. आणि म्हणून कालच त्या नवोदयचा निकाल लागला. 60 पैकी 54 मुलं ही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी आले. आणि म्हणून एक लांडगे मॅडमने एक चांगलं ज्ञानदानाचं काम या ठिकाणी केलं. आणि म्हणून शिक्षकाची नोकरी खरं तर आमदार साहेब परदेशात कलेक्टर पेक्षा मोठ्या मोठ्या हुद्द्यापेक्षा शिक्षकांना पगार जास्त आहे परदेशात. याचं कारण असं का बाकीच्या क्षेत्रात थोडा भ्रष्टाचार करता येतो परंतु शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार करू नये. आणि देश कोणाच्या हातात असतो तर देश घडायची किमया शिक्षकाच्या हातात असते. म्हणजे आपण म्हणतो हे देशाचं भवितव्य विद्यार्थी, पण विद्यार्थ्यांना कोण घडवतं तर या विद्यार्थ्यांना जो शिक्षक घडवतो त्या शिक्षकांना बाकीच्या देशात सगळ्यात जास्त पगार असतात. आणि म्हणून अशा ज्ञानदानाचं काम. आणि आता तर खरं पुढच्या काळी इतकं वाईट आहे. आमच्या लांडगे मॅडम रुपवते सर सही सलामत रिटायर होते ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे. नाही तर आता 1-4 भरायच्या इतका प्रकार आलाय. कुमावत साहेब आली तिथं म्हणजे कोणत्या शिक्षकावर काय शिक्षकावर आणि सरकारी नोकरी करणाऱ्यावर कधी काय बालामत येईल म्हणजे त्यांनी ऍक्च्युली काही नाही केलं तरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई येते. आणि म्हणून आमच्या लांडगे मॅडम या सही सलामत रिटायर होतात तो एक आनंद आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आताही शाळेला एक टीव्ही प्रेझेंट दिला. आणि चांगल्या आयुष्यभर त्या लांडगे मॅडमची आठवण त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेला राहील. आणि तांबोळगाव खूप चांगलं आहे, इथले शिक्षक खूप चांगले आहे, इथला पट पण चांगला आहे. माझ्या कार्यकाळात आमदार साहेब आणि दोघं जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा या शाळा कॉलेजचे उद्घाटन आम्ही दोघांनीच केले होते. आम्ही जिल्हा परिषदेमार्फत या शाळा कॉलेज या ठिकाणी दिल्या. मगाशी मनकर सरांनी अकोला शहराचं शाळेचा उल्लेख केला. मनकर साहेब तर ती मराठी शाळा ती जागा तिथं व्यापारी संकुल होणार होतं. मी आणि डॉक्टर साहेब आम्ही दोघं त्या जिल्हा परिषद सदस्य असे होतो तर ती जिल्हा परिषदची जागा जिल्हा परिषदेलाच राहावं तिचा ठराव झाला होता व्यापारी संकुलाला. परंतु आम्ही दोघांनी ती जागा जिल्हा परिषदेतून ताब्यातून सोडून दिली नाही. आम्ही त्या सर्वसाधारण सभेत दम दिला. आम्ही अल्पमतात आहे, तुम्ही बहुमतात आहे. तुम्ही जर ती शाळा व्यापारी संकुलाला दिली तर आम्ही कोर्टात जाऊ. आणि सर इथं त्या चाटकर सर कुमाव साहेब त्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून डॉक्टर साहेबांचं खूप मोठं योगदान ही जिल्हा परिषदेची जागा जी आज जिल्हा परिषदेच्या ताब्यात राहिली यासाठी आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या
होत्या तशा आमच्या या लांडगे मॅडम आणि शेतकर सरांचं राहिलेलं उर्वरित आयुष्य तर आता दोघांनाही भरपूर पेन्शन आहे. खूप आनंदात जगा, चांगला देवधर्म करा, चांगलं पर्यटन करा. सर लय पैसे आता वाचू नका, चांगला विमान प्रवास करा, परदेशात जा. आणि आमच्या ताईंनी जी काही कष्ट केले त्या कष्टाचा आता या आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळात त्याचा चांगला उपयोग करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे शेतकर सर आणि लांडगे मॅडम या दोघांचं आहे उर्वरित आयुष्य निरोगी जावं, चांगलं आयुष्य त्यांना मिळावं, चांगले दिवस त्यांना पुन्हा या ठिकाणी पाहायला यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा या सेवापूर्तीच्या वतीनं सेवापूर्तीच्या निमित्तानं लांडगे मॅडमांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. शेतकर मॅडम यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी सुद्धा मला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आज या ठिकाणी तालुक्याचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या नावाव्यतिरिक्त सर्वांची दिलगिरी व्यक्त करून सर्व स्टेजवरील मान्यवर आणि सर्व समोरही बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, वेळ खूप झालेला आहे आणि आता कोणा सगळ्यांचा टॉलरन्स सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळं मी तुमच्या सहनशीलतेवर काही अत्याचार करणारा असं बोलत बसणार नाही. परंतु ताईंनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही काम केलेलं आहे आणि सगळेच म्हणतात की शिक्षक ह्या नुसते विद्यार्थी घडवणारे नसतात तर पर्यायानं ते देशही घडवणारे असतात. आणि म्हणून ताईंनी जे काही त्यांच्या आयुष्यात हे राष्ट्र घडवण्याचे काम करून त्या आज मुक्त होत आहेत. माणसाच्या जीवनामध्ये काही टप्पे असतात, जसं एखादं पुस्तक लिहिताना त्याच्यामध्ये प्रकरण पहिले, प्रकरण दुसरे, प्रकरण तिसरे, असं त्यात 8-10 प्रकरणं ते पुस्तकाचे करतो आपण. त्याप्रमाणे माणसाच्या जीवनातली काही प्रकरणं असतात आणि म्हणून त्यांच्या जीवनातल्या या महत्त्वाच्या प्रकरणाचा आज समाप्ती होते आहे आणि त्या समाप्तीच्या निमित्तानं आपण गांभीर्याने या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि म्हणून या त्यांच्या या शिक्षणाच्या किंवा देश घडवण्याच्या प्रकरणाची समाप्ती करत असताना त्यांनी जे काही कृतार्थतेनं त्या कामाकडे पाहिलेलं आहे आणि ते काम त्यांचं निष्ठेनं पार पाडलेलं आहे ते निश्चितपणानं मोलाचं आणि राष्ट्र घडवणारं आहे. आणि म्हणून मी जास्त बरंचसं या निमित्तानं बोलता आलं असतं, परंतु वेळेअभावी मी जास्त न बोलता मी त्यांचं राष्ट्र घडवण्याच्या एका अखेरच्या ह्याच्यामध्ये जे काही 1-2 टप्पे होतील त्या अखेरच्या पर्वाला आता सुरुवात होत आहे. यापुढेही राष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग देशासाठी व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आणि व्यक्त करून आणि त्यांच्या भावी जीवनाला उर्वरित जीवनाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर किरणजी धामटे साहेब, दशरथराव सावंत साहेब ज्यांचा सत्कार सन्मान होतोय त्या लांडगे शेंकरताई, दिलीपजी शेंकर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेतेगण, उपस्थित बंधू भगिनी, मी काही अधिक वेळ मुळीतच घेणार नाही. मला हे समोर विद्यार्थी कंटाळीत मी दिसत आहे, पण मी आता थोड्या वेळात कुंभेफळमध्ये जे बोललो ते 1.5 मिनिटामध्ये इथे पण मला सांगावंसं वाटतंय की मानवी जीवनामध्ये सर्वात समाधानाचं, आनंदाचं, अभिमानाचं आणि पावित्र्याचं कोणतं काम असेल तर ते शिक्षकी पेशात आहे. ते समाधानच वेगळं आणि असं समाधान फार क्वचित लोकांच्या वाट्यात आलं. लांडगेताई तुमच्या पण आणि आपल्या पतिराजांच्या पण जीवनामध्ये तेच वाट्याला आले. त्याचं फक्त एकच उदाहरणानं भाग्य कोणतं आहे तेवढं सांगून लगेच थांबतो. मुलांना जरा एक गोष्ट सांगते, तिकडे लक्ष द्या. जरा एक गोष्ट ऐकायची असेल तर जरा शांतपणानं माझी गोष्ट ऐकायची आहे. आपल्याकडं अरब देश म्हणताय, त्या अरब देशात ओमान नावाचं एक राज्य आहे. त्या ओमान नावाचा जो राजा आहे त्यानं एक दिवस तत्कालीन राष्ट्रपती होते आपले शंकर दयाळ शर्मा यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्या राज्याला भेट द्या आणि आपल्या राष्ट्रपतींनी ती भेट स्वीकारली. तो दिवस आला, राष्ट्रपती ओमानच्या त्या विमानतळावर उतरले. फार घाईनं सांगतोय मी ते.
विमानातनं राष्ट्रपती बाहेर का येत नाही. कितीतरी पत्रकार, कितीतरी जनता, कितीतरी लोक भारताच्या राष्ट्रपतीला पाहण्यासाठी आणि स्वागताच्यासाठी सज्ज होते. पुढचं लय महत्वाचं आहे पुढचं लय महत्वाचं, जरा शांतपणे आई. 10 मिनिटं गेले, 15 मिनिटं गेले आणि राष्ट्रपती विमानाला लावलेल्या शिडीच्या पायऱ्या उतरत खाली आले. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की त्यांच्याबरोबर ओमानचे राजे पण आहेत. ओमानच्या राज्यामध्ये अरब अमिरातीमधले प्रोटोकॉल आपल्यापेक्षा पूर्ण वेगळे आहे. असं कधीच होत नाही की एखाद्या देशाच्या प्रतिनिधीला ओमानचा राजा किंवा अरब अमिरातीतल्या कोणत्याही देशाचा राजा आज सन्मानाला आणि सत्काराला जातो, असं कधी होत नाही. पण त्यांनी स्वतःच्या हाताने SD शर्मा सरांना खाली आणलं. आश्चर्य त्या पुढचं अजून एक होतं की कोट्यवधी रुपयाची राजाची जी गाडी आहे 4 व्हीलर, ती त्या विमानाच्या पायरीपाशी लागली. आपल्या स्वतःच्या हाताने SD शर्मांना हाताला धरून ओमानच्या राजानं स्वतःच्या गाडीत त्यांना बसवलं आणि ड्रायव्हिंग करायला स्वतः बसले. सगळ्या जगाने आश्चर्य व्यक्त केलं की असं काय आहे की ओमानचा राजा SD शर्मा राष्ट्रपती असले तरी त्यांच्या स्वागतासाठी सगळे संकेत बाजूला करून स्वतःच करतो. स्वतः गाडी चालवीत राजमहालात गेली आणि पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला. तेव्हा SD शर्मांच्या बाबत ओमानच्या राजानं जी काही माहिती दिली, तो म्हटला मी ओमानचा राजा म्हणून गेलोच नव्हतो, मी पुण्यात शाळा शिकत होतो आणि त्यावेळेला SD शर्मा, प्राध्यापक SD शर्मा जे मला प्राध्यापक होते, मी हिंदुस्थानाच्या राष्ट्रपतींना आणतो हे जरी खरं असेल, मी या देशाचा राजा असलो हे जरी खरं असेल, पण मी माझ्या गुरुला स्वीकारायला, गुरुला पुढे जाऊन सन्मानानं आणण्यासाठी गेलो आणि तोच सन्मान मनात ठेवून सगळं जग त्या वेळेला गुरुचरणी लीन झालं. हे गुरुचं स्थान आहे. मग किती पण सांगता येईल वेळ नाही, फक्त एवढं जे गुरुचं स्थान आहे म्हणून म्हटलं की हे क्षेत्र पावित्र्याचं, अभिमानाचं, आनंदाचं आणि माझ्या अगोदरचे वक्ते बोलले त्याप्रमाणे नवी पिढी घडवण्याचं क्षेत्र आहे. अशा क्षेत्रात काही तुम्ही काम केलं. हे दोघे पण आपले मुख्याध्यापक बिन्नर आणि ताई पण नवरेवाडीला होते म्हणून जरा कर्तव्य भावनेतून यायला उशीर झाला. शिवाय दुसरं पण एक नातं आहे, तेवढं सांगतो आणि थांबतो. केवळ महिलांनाच फक्त माहेरचं आकर्षण असतं असं काही नाही, पुरुषांना पण असतं सासरवाडीचं आकर्षण. सुमन नवले आताचे त्या लांडगे आहेत. सुमन नवले लांडगे सासरवाडी म्हणजे तुझी चुलती ती पण आणि ही पण आहे, त्या आकर्षणाला येणं तर स्वाभाविक आहे. तेव्हा त्यांना खूप 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 शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आणि विद्यार्थी, मित्रमैत्रिणी आणि इथे जमलेला माझा बंधू आणि भगिनींनो, मी माझी बहीण सो संध्या तिच्या सोहळापूर्तीच्या कार्यक्रमासाठी एक निरोप गीत गात आहे, ते तुम्ही ऐकावे. 58 वर्ष पूर्ण झाले आणि रिटायरमेंटची वेळ आली. 58 वर्ष पूर्ण झाले आणि रिटायरमेंटची वेळ आली. शाळेतून रिटायरमेंट झाली, पण खरंच एक स्त्री आयुष्यात कधी रिटायर होते का? पण खरंच एक स्त्री आयुष्यात कधी रिटायर होते का? आई दादांनी खूप छान नाव ठेवली आमची. आई दादांनी खूप छान नावं ठेवली आमची. संध्या आणि छाया, संध्या आणि छाया सख्या बहिणींबरोबरच आपण मैत्रिणी जास्त आहोत. आपण मैत्रिणी जास्त आहोत आणि आपले हे बंध खूप जगावेगळे आहे. आपले हे बंध खूप जगावेगळे आहे. अक्का, तुझा प्रेमळ स्वभाव, तुझा हसरा चेहरा यांनीच तू तुझ्या सर्व विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये हळीहळीची आणि आवडी
प्रथम माझ्या आईवडिलांचे आभार मानते, ज्यांनी मला शिकवले, घडवले, मला शिक्षिका केली आणि त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी उभी आहे. माझ्या वडिलांचं एक वाक्य मला नेहमी स्मरणात राहिलं की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते आणि ते मी लक्षात ठेवून शेवटपर्यंत कार्य केले. माझ्या कर्तव्यात मी कधीही कसूर केली नाही. त्याचप्रमाणे मी हायस्कूलमध्ये होते, सह्याद्री विद्यालयात, त्या ठिकाणी एक शिक्षक लाभले, देशमुख सर. ते मला म्हणायचे तू इथे बसते, या ठिकाणी कासर मॅडम बसायची, ती ह्या ठिकाणी शिक्षिका होऊन आली आणि मी बीएड झाले हे त्यांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी मला निरोप देऊन त्या सह्याद्री हायस्कूलमध्ये मला बोलावून घेतले आणि एवढ्या मोठ्या शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून मला त्या ठिकाणी न्यू वॅकन्सीमध्ये काम करण्यास त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी मी काम केले. म्हणजे शिक्षक पण मला असे मिळाले ज्यांच्यामुळे मी घडले. तर या सेवाकृती निमित्ताने तुम्ही सर्वांनी खूप खूप मला सहकार्य केले. तसेच माझे आईवडील, माझे ज्ञानदाते शिक्षक या सर्वांचे मी खूप ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या नोकरीच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात जे विद्यार्थी घडले किंवा जे मला सहकार्य मिळाले हे काही परमेश्वराच्या कृपेशिवाय किंवा तुम्हा सर्व सहकार्यांच्या शिवाय घडलेच नसते आणि यामध्ये तुमच्या सर्वांचा खूप मोलाचा हात आहे किंवा मोलाचं तुमचं सर्वांचं मला सहकार्य आहे. त्याच्यामुळेच हे सगळे घडले. तेव्हा मी तुमच्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते. या सर्वात शेवटी मी माझ्या परिवाराचे तुमच्या समोर ऋण व्यक्त करते. ते म्हणजे आमचे शेणकर सर जे सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तसेच माझे आईवडील, माझे बहीण भावंड, माझ्या सासूबाई आणि माझी मुले स्नेहल आणि अमोल हे माझ्या पाठीशी सदैव उभे होते आणि त्यांनी मला सहकार्य केले. त्यामुळेच माझा हा सेवाकाल मी पूर्ण करू शकले आणि शेवटपर्यंत सर्व्हिस करू शकले. त्यांची मी ऋण व्यक्त करते. माझ्याकडून न कळत जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा. आतापर्यंत जशी साथ दिली तशीच यापुढे द्या. एवढे बोलून धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यसम्राट आमदार डॉक्टर चिरंजीव लहानते साहेब या ठिकाणी संध्याताई शेणकर मॅडम यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भाजपाचे नेते जालिंदरजी वागचोर आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर महादेसर, महेश सावनवले, त्याचबरोबर सावंत साहेब, डॉक्टर संदीप कडलं, आदरणीय भाऊ, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर दिलीप शेणकर सरांचा सगळा मित्रपरिवार, सगळा नातेवाईक चिंतक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. आमचे पावसे साहेब उपस्थित आहेत, उमावत साहेब उपस्थित आहेत. बराचसा या शाळेचा शिक्षक वृंद तर उपस्थित आहेत, पण तालुक्यातून बरेच शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर ह्या चिमुकले आणि त्यांचा पालकवर्ग, या गावच्या सरपंच मॅडम जयश्री मानेताई आपण ह्या आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मंदाताई उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचा अरुण हरनामे मित्र आई या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे सुधीरांना शेळके आणि सगळे मान्य बाबांनी सगळे उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेणं शक्य आहे, परंतु कार्यक्रमाचं हे सगळं पाहता आणि आपण सगळी भाषणं केली पण आपण बऱ्याच उंचावर आहे. त्यामुळं मला वाटतं आमच्या विद्यार्थ्यांच्या कानात कितीही भाषणं गेली, मनात किती गेली मला माहीत नाही. सगळे शब्द असे वरच्यावर सगळीकडे जात होते. त्यामुळं भावनांचं नातं गुंतलं की नाही मला माहीत नाही, पण त्यातली जी 2
म्हणजे संध्याताईच्या कन्येचं भाषण, की आई काय आणि आईने कसा जीव लावला हे तिला ती आई झाल्यानंतर की माझी आई माझी अशीच काळजी घेत असेल, रात्रीचं उठत असेल, जागत असेल, मी रात्रभर रडत असेल तेव्हा सांभाळत असेल, असा सगळा तो भावार्थ होता. आणि दुसरं, संध्या मॅडम ज्या वेळेला माझी सगळे सत्कार चालत होतं, माझ्या आईला वर बोलवा, माझ्या आईला बोलवा, म्हणजे आईबद्दलचं ते प्रेम जे अचूक नातं ते आजही तुमच्या मनात तसंच जोडलेलं आहे. आणि शेवटी तुम्ही भाषणात बोलताना सहज म्हटलं की माझी सासूबाई, माझ्या घरातले बाकी माझे भाऊ, आई वडील, तुम्हाला सहज प्रश्न पडला सासूचं नाव घेतलं आणि सासऱ्याचं का नाव नाही घेतलं, म्हणून मी महेश साहेबांना म्हटलं तर तेव्हा कळालं की सर खूप लहान असताना त्यांचे वडील जेव्हा घरी गेले आणि अशा सगळ्या संस्कारातून दिलीप शंकर सर खरं तर उभे राहिले, मराठा संघाचं काम केलं, बाकीची सगळी कामं केली. आणि त्या काळामध्ये मॅडम त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या, कदाचित 80 सालच्या आसपास मॅडम आल्या, 90च्या दरम्यान आल्या. आणि त्यांची बरीचशी नोकरी ही अकोले तालुक्यातच झाली. मला वाटतं शेकेवाडीपासून काहीतरी सुरुवात झाली, कळस, शेकेवाडी, नवलेवाडी, नंतर संगमनेर, शेवटला इथं असा प्रवास सगळा झाला. तर त्यात आमचा अकोले तालुका आवडला असेल आहे ना मॅडम तुम्हाला? आपला अकोले तालुका आवडला, कारण इतकं प्रेम, इतकं जिव्हाळा देणारी माणसं काही बाहेर आहेत की नाही मला माहित नाही, पण अकोल्यातली माणसं खूप सुंदर आहे. तुम्ही कविता केली, मी ऐकली ती कविता, तर इथं जी ह्या तांबोळगावची जी पोरं आहे किंवा इथं मी पाहत होतो ही सगळी सामान्यांची लेकरं दिसत आहेत. ए कुणाचा ए दादांनो, कुणाचे आई वडील नोकरीला हात वर करा रे, नोकरीला आहेत तुझे आई वडील असतील छान. बरं, कुणाचे आई वडील मजुरीला जात आहे हात वर करा, मजुरीला कुणाचे आई वडील जात आहे. आणि स्वतःचे शेतकरी कोणाकोणाचे आई वडील, शेतकऱ्यांच्या मुलांनी हात वर करा, शेतकरी आहेत ना तुमच्या आई वडील. म्हणजे 90, 95 किंवा 100% मुलं ही शेतकऱ्याची मुलं आहेत आणि ही मराठी शाळेमध्ये आहे. खरं तर सरकारनं CBSE पॅटर्न आणायचं ठरवलं. मी दिल्लीमध्ये जेव्हा गेलो होतो तर तिथल्या मराठी शाळांना मी भेटी दिल्या होत्या. शाळा हा माझा आवडीचा विषय आणि तिथे मी जेव्हा शाळांना भेटलो तर सर्व शिक्षा अभियान जो आहे तर सगळ्यांना समान शिक्षण. तिथं त्या CBSE पॅटर्नला कोणाला ऍडमिशन घ्यायचं ऍडमिशन घ्या, सगळं दप्तर पुरवायचं काम त्या गव्हर्नमेंटच्या शाळा करतात, सगळ्यांना कपडे देण्याचं काम. म्हणजे असा भेद नाहीये की बुवा हे कॅटेगरीचे म्हणून यांना ड्रेस आला आणि बाकीच्यांना नाही, की मुलांमध्ये गेलं तयार होते. मला वाटतं महाराष्ट्र सरकार महिला तसंच काम करत आहे. आणि आता अफवा उठवू नका, कृपा करून शिक्षक वृंद का अफवा उठवतायत मला काही माहित नाही का की कमी पटाच्या शाळा बंद होणार आहेत. कमी पटाच्या शाळा बिलकुल बंद होणार नाही. समूह शाळा सुरू होणार आहेत, बिलकुल समूह शाळा सुरू होणार नाहीये. एखादा अभ्यास करायला म्हणजे बघा, प्रयोग करणं म्हणजे नेमकं काय किंवा शिक्षणामध्ये सुधारणा करणं म्हणजे काय, असे गट येतात, वेगवेगळी मतं मांडली जातात. आणि समूह शाळा उभ्या केल्या तर काय होतील, कमी पटाच्या शाळा उभ्या केल्या बंद केल्या तर काय होतील, पण तो अंतिम निर्णय नाहीये. कोणीतरी सुचवतं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस होते आणि मग शेवटला रिझल्ट येतो. आणि आम्ही विधानसभा सदस्य काय झोपा काढायला तिथं सभागृहात गेलेलो नाही. त्यामुळं ज्या वेळेला कमी पटाच्या शाळा बंद होतील ना तर त्याचा कळत न कळत फक्त आमच्यावरती येणार. त्यामुळं आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं करतो, तुमचं पण काम तुम्ही प्रामाणिकपणानं करा. शिक्षकांनी राजकारण करावं की नाही करावं, पण शाळेत नक्की राजकारण करू. शाळेमध्ये येणारे काय होतं, ज्या मुलांचं पालक वर्ग राहतो तो बाजूला, अजून त्या शिक्षण कमिटीचा अध्यक्ष दुसराच कुणीतरी असतो. त्याचा मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेत तो आपल्याला सल्ले देतात. तर असं काही झालं नाही पाहिजे. सगळे शिक्षक बरेचसे इथं उपस्थित आहे म्हणून मी सांगितलं की यांच्यातलं जी सगळे पालक द्या आणि त्याच्याकडनं काय आहे ती शिक्षण कमिटी बनवली गेली पाहिजे, हे काम ग्रामपंचायतचं. आणि त्यानंतर त्या शाळेतलं कमी जास्त काय आहे ते बघा. आणि प्रत्येक शिक्षकांचं धोरण असलं पाहिजे. खरं मॅडम आणि बाकी गावकऱ्यांचं अभिनंदन याच्यासाठी
देणग्या आहेत त्या देणग्यांची नावं तिथं पटलावरती लिहा. फक्त देणग्या देताना सगळीकडे आम्ही जिल्हा परिषद येतो, ज्याचं दारूचं दुकान आहे त्याचे पैसे देणगी घेऊ नका. कारण तो जर आदर्श झाला तर सगळं गणितच बिघडतंय माझ्या दृष्टीने. आमच्या जिल्हा परिषद एक ठराव येणार होता की जो जास्त पैसे देईल त्याचं नाव जिल्हा परिषदेला द्यायचं, आणि त्या ठरावाला आम्ही विरोध केला. तर म्हटलं त्याच्यात क्लॉज टाका तर ज्याचे वाईट धंदे त्याचं नाव त्या जिल्हा परिषद शाळेला आलं नाही. असं सगळं विचार करून आपण सगळं पुढे चाललोय. खरं तर ह्या मुलांसाठी जर मला कधी संधी भेटली ना मधुभाऊ, मला कधी संधी भेटली ना तर मी सगळ्या खासगी शाळा बंद करून टाकली, सगळ्या गव्हर्नमेंटच्या शाळांना प्रस्ताव. मला संधी भेटली तर नक्की माझ्याकडनं तसं होईल. कारण माझी अपेक्षा आहे की राष्ट्रपतीचं पोरग पण जिल्हा परिषदेच्या गव्हर्नमेंटच्या शाळेत पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्याचं पोरग पण गव्हर्नमेंटच्या शाळेत पाहिजे. असं झालेलं कधी आवडेल. आज खरं तर त्या मुलांवरती स्ट्रगलच आहे, पहिल्या दिवसापासून स्ट्रगल आहे की एकीकडं शाळेत सोडायला गाडी आणि एकीकडं पायी 2-2 मैलावरून पोरांनी यायचं शाळेमध्ये जायचं. संध्याकाळी गेल्यानंतर बाप राबून आलेला असतो, आईचा स्वयंपाक चालू असतो, धूर घरामध्ये असतो आणि त्या धुरामध्ये त्या पोरांनी अभ्यास करायची स्ट्रगलच. या सगळ्या परिस्थितीतून ही पोरं पुढे येत आहेत आणि परत जर डोंगरीचे मार्क घेतले तर त्याला आम्ही सगळ्यात पुढं असतो. तर ज्यांना सगळ्या सुविधा ते म्हणजे आम्ही डोंगरीवाले, आम्हाला 10 मार्क द्या. मग त्यावेळेला या पोरांनी कॉम्पिटिशन कशी करायची. पण तरी सुद्धा आतापर्यंत इतिहास आहे, प्रतिकूल परिस्थितीतच इतिहास निर्माण झालेला आहे. प्रतिकूल परिस्थितीतच पोरं माणसं तयार झाले, शास्त्रज्ञ तयार झाले. मला खात्री आहे की मॅडम तुम्ही जे पेरलंय ते उभं राहिले आणि ह्या पोरांमधून उद्याचा भारत तयार होईल. तुम्ही दिलेलं आयुष्य हे नक्कीच त्या शाळेनं नाही, ह्या तालुक्यानं दखल घेतल्यासारखे शेणकर सरांनी तर दखल घेतली. तुम्ही त्यांना पाठबळ दिलं त्याबद्दल धन्यवाद. पण आमचे सर एवढे दिलीप शेणकर सर एवढे चांगले की स्वभावे की मला वाटतं त्यांनी कधीच इतरांचा हेवा केला नाही, दुसऱ्याबद्दल वाईट कधी पुजलं नाही. अशा माणसाची सोबत करायला तुम्हाला भेटली हेही तुमच्यासाठी कधी नाही, हेही मोठं भाग्य आहे एका ह्या जोडीसाठी टाळायला. कारण तुम्ही पाहता नोकरदारांच्या बऱ्याच कुटुंबामध्ये भांडणांचं प्रमाण जास्त असतं. खरं ना, दोन्ही कमवते घटक असतात. त्यातल्या त्यात आमच्या डॉक्टर लोकांमध्ये जर बायको डॉक्टर असली का ती म्हणजे तू काय ओपीडीत कमवतो, मी पण कमवतो असंच म्हणते. तू काय असं करतो, मी पण करते. ऐका, आणि मग अशा वेळेला घरामध्ये संघर्ष सुरू होतो, परंतु हा संघर्ष कधी झाला नाही. आणि असं सगळे तुम्ही आयुष्य क्षणभंगूर आहे, एकमेकाला सांभाळून जागा. एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा काही माफ करता येते का बघा. काही माझ्या एका मित्राचं हे सांगतो मी की तो रोज पिऊन यायचा, पण त्याच्या बायकोनं सत्याग्रह सुरू केला. काय ज्या दिवशी हा पट्ट्या घेऊन यायचा त्या पिऊन यायचं त्या दिवशी त्याने जेवण टाळायची सुरुवात केली. नंतर त्याला मात्र ते त्याला अल्कोहोल सोडावं लागलं. त्या आवर्जून त्याला सांगितलं की म्हणे डॉक्टर साहेब असं झालं आणि मी व्यसनापासून दूर झालो. खरं तर असा सत्याग्रह त्या बायकोने केला की खूप चांगला मार्ग नाही का. एखादी भांडत बसली असेल त्याला काहीच फरक पडला नसता. तर मला वाटतं आजच्या आयुष्यामध्ये खूप चांगले मार्ग निवडता येतील. जास्तीच बोलत नाही, परंतु मॅडम आज तुम्ही शिक्षण क्षेत्रात रिटायर्ड होत आहे, परंतु आयुष्यात एखादं पुस्तक लिहा. मॅडम मी तुमच्यासाठी बोलतोय की आयुष्यामध्ये एखादं पुस्तक लिहा की तुमच्या शिक्षणाचा अनुभव काय, त्या शिक्षणात अजून काय उत्क्रांती झाली पाहिजे, अजून कसं काय मुलांसाठी काय देता आलं पाहिजे, असं एखादं पुस्तक तुमच्या नावानं लिहा. जे पुस्तक प्रकाशन करायला आम्हाला आवडेल आणि तुमच्या मैत्रिणींचे अनुभव, तुमच्या जे शिक्षकांचे अनुभव त्यामध्ये घ्या आणि एक परिपूर्ण शिक्षण देण्याचा. कारण त्या पेशामध्ये मला जर विचारलं कुणी तर वैद्यकीय व्यवसायाबद्दल लिहा तर मी खूप चांगलं लिहू शकेल, राजकारणाबद्दल लिहा म्हटलं तर मी खूप चांगलं लिहू शकेल. तुम्हाला जर शिक्षणाबद्दल लिहिता आलं, शिक्षण पद्धतीत अजून काय सुधार झाला पाहिजे तर नक्की तुम्ही लिहा. भविष्याच्या काळात आम्ही शिक्षण मंत्र्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परत एकदा तुमच्या ज्ञानदानाचं जे कार्य थांबलेलं नाही ते पुढेही सुरू राहील, फक्त ते मार्गदर्शक म्हणून सुरू राहील. नक्कीच त्या विद्यार्थ्यांची आठवण झाली तर नक्कीच तुमची पावलं इकडे वळू द्या. तुमच्या वर्षाला तुमचा एक वाढदिवस असेल, तो वाढदिवस नक्की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संपन्न करा. असं सगळं काम रमत गमत तुमचं पुढं हो. आणि ज्यांनी
आनंदामध्ये जगा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, डॉक्टरांना स्वतःला दाखवून घ्या, आमच्या सरांनाही दाखवून घ्या, फिटनेसच्या तपासण्या वेळेवर करा आणि आयुष्यामध्ये तुम्हाला खरं तर आजार येऊच नाही, पण आला तर त्याची नीटची काळजी घ्या आणि दीर्घ आयुष्य व्हा. त्या सगळ्या शुभेच्छा शुभकामना त्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण नाम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शेणकर मॅडमच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या कामात व्यस्त असतानाही आणि या तांबोळ शाळेवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, अधिवेशन चालू होतं आणि मी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्हाला यावं लागेल. जलिंदर भाऊ तुम्हालाही सांगितलं यावं लागेल. मुंबईवरून 5:30-6 वाजता अधिवेशनातून ते निघाले आणि इथं सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. असं ज्यांचं ह्या शाळेवर प्रेम आहे असे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार लामटे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि जिल्हा परिषदेचे गटनेते तथा भाजपचे नेते हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ असा या कार्यक्रमासाठी दिला. तालुक्यातील ज्येष्ठ नेते दशरथजी सावंतसाहेब, त्याचप्रमाणे अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब नवले पतसंस्थेचे चेअरमन, आमचे मार्गदर्शक मधुभाऊ उर्फ भाऊ डॉक्टर कडलक साहेब, आमचे विद्यार्थी महेशराव नवले, तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी कमल साहेब, राहता पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आमचे मित्र पावशे साहेब, सुधीरजी शेळके, सतीशजी नवले सर, नायकवाडी सर, गिरजाजी जाधव, जादूगार हांडे साहेब, त्याचप्रमाणे या बिटाचे बीट प्रमुख गायकवाड सर, केंद्राच्या केंद्र प्रमुख अडाणे मॅडम, आपल्या गावच्या प्रथम नागरिक जयश्रीताई माने बाबा आणि ज्यांचा सत्कार समारंभ होता असे त्यांचे जावाई तांबे साहेब आणि लेख मुलगा आणि या बिटातून आणि तालुक्यातून या कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातून सर्व मान्यवर उपस्थित राहिले. या निमित्तानं आमदार साहेब तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आमदार साहेब तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपली प्राथमिक शाळा आणि मराठी शाळा अतिशय दर्जेदार आहे, परंतु कामाचा माध्यमिक शाळेच्या आता आलेल्या कामाचा बोजा इतका वाढला, ऑनलाईन कामाचा बोजा इतका वाढला का मुलाकडे लक्ष द्यायला शिक्षकाला वेळ नाही. 1 महिन्यापासून स्टॉपचं एक माहिती भरायची, ऑनलाईन माहिती भरायचं काम चालू आहे आणि 128 मानक भरायचे, त्याचे प्रत्येकाचे 4 फोटो टाकायचे. सर्व शिक्षक वर्ग म्हणजे हा अकोले तालुक्यातला प्रश्न नाही तर सर्व राज्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळं आमचे शिक्षक लोक त्रस्त झाले. आमची नेमणूक ज्या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे त्या काम करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा आणि त्यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये काहीतरी आवाज उठवावा आणि त्या अशा पद्धतीचं काम तुम्ही विधानसभेमध्ये आमच्या वतीनं मांडा असं प्रश्न एवढंच त्या सांगतो. या कार्यक्रमासाठी सर्व पाहुणे मंडळी, सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग, ग्रामस्थ वर्ग उपस्थित राहिला आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि प्रत्येक ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे.
इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे।
हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना